नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर गोपाल शर्माजी, जे मागच्या 10-12 वर्षापासून काम करतात. पहिल्यांदा ते इंडस्ट्रियल मध्ये फार चांगलं काम करत होते, रेसिडेन्शियल मध्ये काम करतात, धुळ्याबरोबर इंदोरला सुद्धा ते प्रोजेक्ट करतायत, अशा मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती काम करतात. सो थेट आता त्यांच्यावर गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, म्हणजे शाळा कुठली होती, त्याच्यानंतर कुठलं कॉलेज होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल ही स्ट्रीम निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? सर 2008 ला आम्ही ज्या टाइमला आमचा सगळं ग्रुप चालू होता, त्या टाइमला एक आमच्याकडे लॉट होता की बिलकुल सगळे लोक कम्प्युटर इंजिनिअरिंगला जातील. बरोबर. आणि साहजिक आहे IT ला बूम होतं, IT घ्यायचं आणि त्याच्यानंतर जॉब प्रिफेअर करायचं. बरोबर. परंतु 2008 ला जेव्हा 12 पासिंगचा विषय आला, त्या टाइमला मॅथ हा विषय मला लागला. अच्छा. आणि मी फेल झालो. हो. जर का मला मॅथ हा विषय लागला नसता, मी 100% मुंबई किंवा पुण्याला IT मध्ये राहिलो असतो. बर. फेल झाल्यानंतर काय झालं की आमचे जे काका आहेत, जे धुळे PW डिपार्टमेंटला डेप्युटी इंजिनियर होते, बर. त्यांच्याकडनं थोडी मार्गदर्शन मिळालं की सिव्हिल का करायचंय. ओके. फर्स्ट ऑफ ऑल पहिले जनरेशनला एकच होती की नोकरी करायची, ती बी सरकारी. हो. बिझनेस माइंड जरी सेट नसला कोणाचा, बरोबर, परंतु नोकरी हा माइंडसेट बिलकुल क्लिअर होता सगळ्यांना. बरोबर. त्याच्यासाठी काय झालं की आयुष्याने कलटणी दिली. वा. फेल झालो. फेल नंतर एक मार्गदर्शन मिळालं काय बरोबर. करायचं असं. त्यानंतर सिव्हिल लाईन भेटली, म्हणजे सिव्हिल लाईन निवडली बरोबर, घरच्यांच्या सांगण्यावरून. म्हणजे लोकांना असं आहे की जास्त मेरिट मध्ये आल्यावर त्यांची लाईन बदलते, पुढे शिकतात. तुम्ही फेल झाल्यामुळे शिकलात, असा एक वेगळा अँगल आहे. मग त्याच्यात काय झालं की सिव्हिल लाईन जेव्हा सिलेक्ट केली, 12 झालो, त्यांना डिप्लोमा झाला. डिप्लोमा नंतर मला अक्कलपाडा म्हणून धुळ्यातलं एक मोठा प्रोजेक्ट आहे, अक्कलपाडा धरण, त्याचा सर्वे करण्याचा मला योग आला. बर. त्या टाइमला सर्वे जेव्हा केला, सर्वेइंग लेवलिंग, त्या टाइमला त्याला इतका इंटरेस्ट वाढला की जर का धरणाची उंची 1 इंचाने जरी उंच म्हणजे वाढत असेल सॉरी, तरी एक पूर्ण गाव हे त्याच्यात डुबेल. हा एक खूप मोठा, बरोबर, हे होऊ शकतो, दुर्घटना मोठी होऊ शकते असं. मग त्याच्यात एवढी क्युरियोसिटी वाढली सर आजच्या तारखेला की मी जेव्हा माझं शिक्षण संपलं, मी फर्स्ट ऑफ ऑल सरळ कमर्शियल लाईनच गेलो. त्याच्यामुळे मी आज 10 वर्षापासून MIDC इंडस्ट्रियल एरियामध्ये मी रोड्सचे काम केले, ज्यामध्ये डांबरीकरण आले, ट्रिमिक्स आले आणि सायलोज आले, जे की मॅक्सिमाचा लास्ट जो केला तो 600 टनाचा सायलो केला. क्या बात आहे. 600 टनाचा सायलो जो कम्प्लीट केला, त्याच्यात डिफिकल्टी अशी होती आम्हाला की आमच्या इकडे धुळे MIDC ला बोरिंग करण्याची परमिशन नाहीये, आणि टोटल इंडस्ट्रीचं जे काही वेस्ट वॉटर आहे ते टोटल त्या जमिनीत आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही नियर अबाउट 1 फूट जरी खोदत असाल तर तुम्हाला पाणी लागणार आहे. बरोबर. आणि सायलोसाठी कमीत कमी खाली 5 मीटर प्लस जाणं गरजेचं आहे. मग तर आम्ही जेव्हा 5 मीटर खाली गेलो, आम्हाला 8 फुटाचं तर पाणी लागून गेलं होतं. बापरे. आणि 8 फुटामध्ये आम्हाला काम करायचं. ती खूप एक चॅलेंजिंग गोष्ट होती, जी आम्ही सक्सेसफुल केली. बरोबर. आजच्या तारखेला ते सायलो क्रिएट झाले, सायलो उभे झाले, आणि असे एकदम सक्सेसफुली ते वर्कआउट चालू आहे. क्या बात आहे. पण दुसरं मला असं विचारतंय, ज्या मुलाचं याला मॅथ्स राहतो, तर तो माणूस रोज कॅल्क्युलेशन असलेल्या फील्ड मध्ये कसा काय एवढा यशस्वी होतो? सॉरी टू से, त्याच्यात एक ट्विस्ट आहे सर. सांगा ना. आमच्या इकडे ना म्हणजे 7वीला जेव्हा असतो आपण, त्याला एक NTS ची परीक्षा असते, नॅशनल टॅलेंट सर्च. NTS परीक्षा ही टोटल मॅथवर असते. मी त्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 3rd रँकला होतो. क्या बात आहे. बरोबर. तरी मला 12 मध्ये मॅथ विषय लागला. काय, आणि मॅथ विषय लागल्यानंतर मी त्यावेळी डिस्पॉन्डिंग झालो होतो की करू काय, कसं काय लागला एवढा. बरोबर. परंतु ते आज कळतंय की का लागलाय. बरोबर. पण एवढं सगळं असून मी ते सांगितलं ना की मॅथ जिथं डे टू डे रुटीन मध्ये लागतंय, असं तुम्ही फील्ड मध्ये इतके चांगले यशस्वी आहेत आणि इतके चांगले प्रोजेक्ट करताय. क्या बात आहे. सो आता पुन्हा तुम्ही रेसिडेन्शियलचा ट्रॅक निवडला, त्यामुळे रेसिडेन्शियल वर आता येऊ आपण, कारण तुम्ही इंडस्ट्रियल आणि हे सोडून आता या ह्याच्यात आलाय. तर मग रेसिडेन्शियल मध्ये परत तोच पहिला एक नेहमीचा प्रॉब्लेम नाही म्हणणार, पण एक तुम्हाला कायम शोधावं लागते वाट. म्हणजे प्रत्येक क्लायंट म्हणतो की माझं बजेट कमी आहे, मला इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. अर्धा प्रोजेक्ट झाल्यानंतर तो काहीतरी चेंजेस करतो, तर त्या प्लॅन मधले पण चेंजेस बघायचे आणि बजेट पण बघायचे. मग या दोन्हीचं कसं कॉम्बिनेशन करता? त्याच्यात कॉम्बिनेशन असं आहे सर की ऑब्व्हियसली सगळ्यांची डिमांड आहे की आमचा बजेट आहे अल्टोचा, परंतु आम्हाला गाडी हवी आहे मर्सिडीज. बरोबर. तसं आहे, एक स्टेप कोणाचं. आता आपण अभियंता म्हणून जर का आपण त्या गोष्टीला
चॅलेंज करू शकू बरोबर. तरच आपण अभियंता. होय होय होय. की एक्झॅक्टली इंजिनियर्स मीन्स काय. बरोबर. नाही तर बजेट आहे आणि कंटिन्यू करायचं आहे तर ते काही नॉट उपयोग गुड ना. नाही. बरोबर. जर बजेट आहे सगळं करायचं आहे, मग त्याला तर चॅलेंज मग काहीच नाही. आहे तसंच कोणी करून देईल. इंजिनियर इज इक्वल टू चॅलेंजिंग. क्या बात आहे. येस सर. आणि तुम्ही ते चॅलेंज स्वीकारलेलं ते पहिल्यापासून. मग असा एखादा चॅलेंजिंग प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो करताना एका वेगळ्या अर्थानं अडचणी आल्या, मग ती लेबरची अडचण असेल, टेक्नॉलॉजीची असेल, काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली असेल, काही, आणि ती अडचण आली आणि त्या अडचणीवर तुम्ही मात केली? सर जसं मी आता थोड्यापूर्वी बोललो, सायलोची खूप चालेल, मोठी ती मोठी अडचण अडचण होती तो रिसेंट मध्ये आता 600 टनाचा सायलो, त्याचा डायमीटर सर 100 मीटरचा असतो. हो हो हो. तो 100 मीटरचा डायमीटर प्लस रेन वॉटर, ह्या इतका चॅलेंजिंग सब्जेक्ट होता आम्हाला आणि त्याला टाइमिंग पिरियड होता. बरं, एवढ्याच वेळात ते करायला. हो सर. क्या बात. आणि आयकॉनिक प्रोजेक्ट जर मग विचारला तर असा की जो करताना आनंद वाटला, समाधान, अभिमान वाटला? सर आयकॉनिक प्रोजेक्ट जो आहे मी इंडस्ट्रियल यासाठी सोडलाय आजच्या तारखेला, की मला माझ्या स्वतःच्या नावाचा आयकॉन तयार करण्यासाठी मी रेसिडेन्शियलला गेलो. हो. आजच्या तारखेला मी आपली स्वतःची एक कॉलनी तयार करू इच्छितो. वा. ज्यामध्ये मी एक आयकॉनिक असं तयार करेल की आमच्या धुळे शहरामध्ये त्याला मुंबई पुण्याची फॅसिलिटी काय करता येईल. जसं मी आता थोड्या पूर्वी सांगितलं की मी इंदोरला प्रोजेक्ट केला. इंदोर ऑलरेडी मुंबई पुण्यापेक्षा हायर चालतात. बरोबर. काय, आणि इंदोरची जी फॅसिलिटी किंवा इंदोरची जे काही मी कन्स्ट्रक्शन बघितलेत ते कन्स्ट्रक्शन मी धुळ्यात आणू इच्छितो. वा वा. ते एक आयकॉन आहे सर. मग हा एक जसं तुमचं विजन आहे, तर तसं मग विकासाचं विजन काय सांगाल धुळ्याबाबत? जर जसं तुम्ही आता हा विचार करताय तुमच्या फक्त सोसायटी पुरता किंवा जो प्रोजेक्ट करणार त्याच्या पुरता, ते नायक पिक्चर मध्ये जसं एक दिवसाचा पंतप्रधान त्यांना बनवलेलं, तसं जर एक मी प्रश्न गमतीने असं विचारला पण ऑन सिरियस नोट, की जर तुम्हाला धुळ्याबद्दल विकासासाठी असं एक विजन विचारलं तुमचं स्वतःचं वैयक्तिक, तर काय सांगाल? सर सिव्हिल लाईन जी आहे किंवा शहराचा विकास कधी होईल, ज्यावेळेस तिथं मोठमोठे बिल्डिंग, मोठमोठे काहीतरी कन्स्ट्रक्शन तयार होतील तेव्हा शहर हे सुंदर दिसायला लागेल. बरोबर. शहर सुंदर दिसायला लागलं, ऑलमोस्ट रोड वगैरे सगळ्या गोष्टी लागतील. आता शहर सुंदर दिसण्यासाठी, मोठमोठ्या बिल्डिंग्स बनवण्यासाठी एक आर्थिक पैसा लागेल. बरोबर. पैसा येईल कुठून? तर एक्झॅक्टली काहीतरी फॅक्टरीज, कंपनीज असतील तर यायला पाहिजे. तर फर्स्ट आपण जर का एक दिवसासाठी सीएम बनवला आपण बनवल्या हिशोबाने, तर मी 100% धुळ्यामध्ये मॅक्सिमम कंपनी आणू इच्छितो. वा वा वा. एका इंजिनियर सोबत एक नवीन राजकारणी तुमच्या समोर बसलेला आहे. तुम्ही तर नाही, ज्यांच्या हातात खरंच असं इंजिनियर, कारण त्याच्याकडे एक विजन असतं प्रत्येक इंजिनियरकडे, आणि त्याच्याकडे एक आर्टिस्टिक नजर असते, क्रिएटिव्ह नजर असते की ज्याला काहीतरी बदलायचं असतं. दुसरं आणखीन एक असं विचारायचं मला याच्यात, जी नवीन तरुण मुलं येत आहेत या क्षेत्रामध्ये, तर त्यांना तुम्ही एक सल्ला म्हणून काय सांगाल? सर सल्ला म्हणून त्यांना एकच सजेशन असेल की जे काही करणार आहे ते ब्रॉड विजन करून करा. बरोबर. रिपिटेशन वारंवार करू नका की तेच आहे तेच आहे तेच आहे. काहीतरी नवीन आणण्याची कोशिश किंवा काहीतरी नवीन आणण्याची प्लॅनिंग आपण धुळे शहरात करा. बरोबर बरोबर. मी पहिल्यांदा जर तुम्हाला असं म्हणलं की तुम्ही स्वतः सुद्धा म्हणलात की चांगलं आयटी वगैरे फील्ड तुम्ही सोडून इकडे आलात, इथं तुम्ही रोज वीट, वाळू, खडी, सिमेंट, लेबर अशा लोकांबरोबर काम करता, पण मग असं कायम टवटवीत हास्य आणि अशी आहे, याच्या मागचं काय सिक्रेट आहे ते पण एक जाता जाता आम्हाला सांगून द्या की कायम असं एनर्जेटिक कसं राहायचं? सर कायम एनर्जेटिक राहण्यासाठी तुम्हाला त्या कामाशी प्रेम करावं लागेल. बरोबर. ज्या अर्थी तुम्ही एखाद्या प्रियशी सोबत कायम खुश असता, वा, बस त्या हिशोबाने तुम्ही कामाला प्रियशी समजा. बरोबर. तर तुम्ही कायम असे आनंदी उत्साही. एक्झॅक्टली सर. बरोबर. दुसरं असं आहे की कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे भाग आहेत, तर मग स्टील निवडताना तुम्ही कसं निवडता किंवा काय पॅरामीटर्स चेक करता स्टील मधले? सर स्टीलचं असं आहे की मोस्टली लोकांचं क्रायटेरिया फिक्सेड होते. बरोबर. एक पर्टिक्युलर काहीतरी ब्रँडचं नाव घेऊन घ्यायचं, बस तोच पाहिजे. का सिमेंटचं बी सेम कंडिशन आहे, परंतु आतल्या बाजू जे आहेत त्या ऍज अ डॉक्टर म्हणून आम्हाला चेक करावं. बरोबर. तर ज्या अर्थी आम्ही स्टीलचं बघतो, जसं मी तुम्हाला माझ्या सायलोचा तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगेल, आम्हाला 32 mm ची ब्रॉड लागणार होती. आता एक कंडिशनला असं आलं होतं, जेव्हा आम्ही टेस्टिंग केली तर 1 मीटरचा रॉड 32 mm चा आम्ही जेव्हा खाली आदळला तो ब्रेक झाला. काय, त्यासाठी आम्ही कंपनी व्हिजिट सुद्धा केली की काय झालं. बरोबर. त्याच्यानंतर जे काही रिझल्ट आले, जे काही त्यांचे पॉइंट आलेत, तिथून आम्ही सगळे पॉइंट घेऊन मग रिझल्ट आलो. बरोबर. आजच्या तारखेला आपल्या आयकॉन स्टीलचं जे काही रिझल्ट आहे, मी गेल्या 8 वर्षापासून आयकॉन स्टील युज करतोय. ते माझ्या रेसिडेन्शियल साठी. थोडक्यात सांगितलं, मी ज्याला प्रेम करतोय त्याच्यासाठी. मी ऑफकोर्स मी माझ्या प्रियसीला कधीच
असं कमी देणार लेखणार नाही, नाही बरोबर किंवा की आपण प्रेयसीला चांगली चांगली गिफ्ट देतो Exactly, तसं आहे. exactly, तर तसं तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला चांगल्याच सगळ्या मटेरियल वापरलं पाहिजे. Yes. त्यामुळे तुम्ही आयकॉन वापरता. मग आयकॉनची काय प्रॉडक्ट बरोबर सर्व्हिसेसची खासियत काय वाटते तुम्हाला दुसरी? सर आपल्याला म्हणजे आम्ही पार्सलिटी करणार नाही, हो. परंतु आपल्या आयकॉनसाठी आमचे आजपर्यंत एकच डीलर, अच्छा, त्यांनी आम्हाला जी काही सर्व्हिसिंग किंवा जी काही सर्व्हिस दिलेल्या आहेत बरोबर. आम्ही आजपर्यंत एकच डीलर सोबत काम केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि दुसरा एक शेवटचा फक्त अगदी प्रश्न विचारतो. या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तुम्ही sir. त्यांच्याबरोबर रोज डील पण करत असाल, तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे धोकादायक सुद्धा कधी कधी ठरू शकतं. ऑब्विसली तर अशा वेळेला तुम्ही कसा त्यांच्याबरोबर टॅकल करता, कसं ती परिस्थिती हाताळता? अकुशल कामगारांवर काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे, त्याच्यातले काय सांगाल? सर अकुशल कामगारासोबत काम करणं म्हणजे तेवढंच धोकेदायक आहे की तुम्ही एक नौसिक्या ड्रायव्हर सोबत ड्रायव्हिंग करताय, बरोबर. त्यांची एक चुकी जरी आपल्या लक्षात येत नसेल, हम्म. परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला ती खूप मोठा दुःख देऊन देईल. बरोबर, बरोबर. ठीक आहे की तुमच्यासोबत नाही होणार, पण पर्टिक्युलर एखाद्या माणसाचं जेव्हा तुम्ही घर बांधताय हो, हो. ते त्याच्या स्वप्नाचं घर आहे ना, बरोबर. त्याची आयुष्यभरची पुंजी त्याच्यात लागली. होय, होय. पण तुमच्या एका चुकीमुळे किंवा एका अकुशल कामगारामुळे त्याचं घर काही म्हणजे प्रॉब्लेम येतात, बरोबर, नॉट की कोलॅप्स, परंतु बरोबर, क्रॅक्स येत आहेत हो. किंवा त्याला काही 5 वर्षानंतर प्रॉब्लेम चालले, बरोबर, ते इनडायरेक्टली आपल्यामुळेच आहे ना. बरोबर, त्यामुळे अकुशल कामगार आमच्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रात आहेतच, बरोबर, त्याच्याशिवाय पर्याय पण नाहीये. बरोबर. परंतु मी सगळ्या इंजिनियरांना अभियंत्यांना एकच सांगू इच्छितो की अकुशल कामगाराच्या पाठीमागे आपला एक कुशल कामगार किंवा आपला एक कुशल कारागीर किंवा आपला एक माणूस जो कुशल आहे बरोबर. त्याला तुम्ही त्याच्यासोबत ठेवा, क्या म्हणणं? तरच ते होऊ शकेल व्यवस्थित. झिरो होतील. क्या म्हणणं? Yes. ते इंजिनियर गोपाल शर्मा सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नुसतं कामाकडे पैशासाठी बघू नका, कामावर प्रेम करा. Yes. तुमचं पहिलं प्रेम हे काम असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्यासाठी जीव ओतून तेवढा वेळ देतो तिच्यासाठी, आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या साईटसाठी वेळ द्याल, ती साईट चांगली होणे, ते दर्जेदार होणे याच्यासाठी प्रयत्न कराल, आणि तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. Yes. तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की Thank तुम्ही you, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात. आणि येणाऱ्या आगामी आता तुम्ही सिलोचा एक प्रोजेक्ट सांगितला, पण असे मल्टिपल प्रोजेक्ट आणि मल्टिपल स्टेटमध्ये व्हावेत. आता तुम्ही 2 स्टेट पर्यंत पोहोचलाय, सो मल्टिपल स्टेट पर्यंत तुम्ही पोहोचावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.